आणि आज जिल्ह्यांमध्ये काय घडलं ते आपण पाहूया। रत्नागिरीच्या स्थानिक बाजारामध्ये हापूस आंब्याची मोठी आवक। हापूसला प्रति डझन 2200 ते 1500 रुपयांचा भाव। पालघरच्या विक्रमगडमधील देहरचे धरणाच्या प्रकल्पग्रस्तांचं पुनर्वसन करण्याआधीच धरणाचं 40% काम पूर्ण। धरणामुळे साखरे, जांभे, खुडे या गावातील 374 कुटुंब विस्थापित होणार। वर्ध्याच्या देवळी कृषी उत्पन्न बाजार समितीत 2 दिवसांसाठी कापूस खरेदी बंद। आवक जास्त झाल्यामुळे सांगून 2 दिवस बाजार समिती बंद, तर हमीभावापेक्षा कमी दरात कापूस खरेदीवरून शेतकरी आक्रमक। नांदेड जिल्ह्यामध्ये पोषक वातावरणामुळे टाळकी ज्वारीच्या पिकाला बहर। शेतकऱ्यांमध्ये समाधानाचं वातावरण। पोलीस दलामधील वरिष्ठ अधिकाऱ्यांची उद्या नाशिकमध्ये बैठक। राज्यातील सध्याची स्थिती, कायदा सुव्यवस्था यावर चर्चा होणार। सर्व पोलीस अधीक्षक तसेच पोलीस आयुक्त देखील हजर राहतील। नागपूर शहरातील 317 गुंडांची परेड। नवीन पोलीस आयुक्त रवींद्र कुमार सिंगल यांच्या समोर परेड। कायदा हातात घेतल्यास कारवाई होणार, आयुक्तांचा इशारा। अमरावतीमध्ये अवकाळीने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसाठी 358 कोटींचा निधी मंजूर। वाढीव निकषाने शेतकऱ्यांना मदत मिळणार। वाशिम जिल्ह्यामध्ये यंदा 30 ते 40% संत्रा पिकाला मृग बहार नाही। शेतकरी आर्थिक संकटात। बागेश्वर धामचे धीरेंद्र शास्त्री पुण्यातील संत ज्ञानेश्वर महाराजांच्या आळंदीत संत ज्ञानेश्वर महाराजांच्या समाधीचं दर्शन घेतलं। बागेश्वर बाबांकडून ज्ञानेश्वर माऊली, तुकाराम महाराज, छत्रपती शिवाजी महाराज यांचा जयघोष।